नवी मुंबई. तळवली कोळीवाडा परिसरातील ग्रामस्थांची 11 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून हक्काच्या क्रीडांगणाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या क्रीडांगणामुळे परिसरातील खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे मैदान उपलब्ध झाले. स्थानिकांच्या मते सिडकोकडून मदतीची अपेक्षा नसतानाही मंत्र्यांच्या पुढाकारामुळे हे स्वप्न साकार झाले. या मैदानासाठी रमेशदादा पाटील यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेत या मैदानाला रमेशदादा पाटील स्पोर्ट्स मैदान असे नाव दिले. उद्घाटनानंतर 40+ तळवली मंडळाच्या वतीनं पहिला क्रिकेट सामना खेळण्यात आला. यावेळी रमेशदादा पाटील म्हणाले, सिडको आम्हाला काही देणार नाही हे आम्हाला माहिती होतं, पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान मिळाले. ग्रामस्थांसाठी हे खूप महत्वाचं आहे. चेतन पाटील यांनी सांगितले की 11 वर्षांपासून आम्ही मैदानाच्या प्रतीक्षेत होतो. अखेर आज आमचं स्वप्न पूर्ण झालं. आता 40+ क्रिकेट प्रेमी, ग्रामस्थ आणि युवकांसाठी हे मैदान कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येनं ग्रामस्थ, खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. नवीन क्रीडांगणामुळे परिसरातील क्रीडा संस्कृतीला अनेक वर्षापासून ह्या तळवली गावाला खेळाचं मैदान नव्हतं. तुम्ही आत्ताच म्हणाले की 11 वर्षाचा संघर्ष झाला. हा संघर्ष म्हणजे काय? आम्हाला आमच्या जमिनी गेल्या, सिडकोनी जमिनी घेतल्या, महाराष्ट्र शासनाने जमिनी घेतल्या, परंतु आम्हाला खेळाचं ग्राउंड नव्हतं. ते ग्राउंड मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागले, मान अपमान सहन करावे लागले आणि शेवटी 11 वर्षांनी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी दोघांनी आम्हाला हे ग्राउंड मिळवून दिलं. खरं म्हणजे त्यांचे खूप मोठे आभार मानायला पाहिजे. त्यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. कारण सिडको ह्या प्रकल्पग्रस्तांना कधीच काय देणार नाही, परंतु असे काही मुख्यमंत्री या शासनाला मिळालेले आहेत, शासनामध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला हा प्लॉट, क्रिकेटचं मैदान हे आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मिळवून दिलं आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आज फार मोठ्या खुशीत आहे. कारण आम्हाला 11 वर्षांनी जरी मिळालं तरी आम्हाला हक्काचं ग्राउंड मिळालं. आता हे ग्राउंड परंपरेपर्यंत राहणार आहे. गेले अनेक वर्षापर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी राहणार आहे आणि ह्या ग्राउंडचा निश्चित 40+ क्रिकेटचे आमचे प्रेमी आहेत त्यांना मिळेल. देवस्थानचे आमचे ग्रामस्थाचे जे प्रेमी आहेत क्रिकेटचे त्यांनासुद्धा हा उपभोग करता येईल. या ठिकाणी त्यांनी सर्वांनी मिळून या क्रिकेट मैदानाला रमेशदादा पाटील स्पोर्ट्स क्लब असं नाव दिलं आहे. खरं म्हणजे जो मेहनत करतो, जो आपल्या गावासाठी त्याग करतो, कष्ट करतो, अशा व्यक्तीला त्यांनी विचार करून हे नाव दिलेलं आहे. त्याबद्दल निश्चित माझ्या मनात काही शंका नाही. निश्चित मला बरं वाटतंय की बाबा आपण जे केलेली मेहनत, आपण जे केलेले पराकष्ट या आमच्या गावकऱ्यांनी समजून घेतलं आणि गावकऱ्यांनी आज या मैदानाला नाव रमेशदादा पाटील स्पोर्ट्स क्लब दिलेलं आहे. धन्यवाद. खरं तळवली कोळीवाड्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज तळवली कोळीवाड्याला त्यांचे हक्काचे खेळाचे, लग्नाचे व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मैदान हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने हे तळवली कोळीवाड्याला हे समर्पित करण्यात आलेलं आहे, एक भेट देण्यात आलेली आहे. कारण का आपण बघितलंच असेल की नवी मुंबईमध्ये कुठेच हक्काचे मैदान हे कुठलेच कोळीवाड्याला दिलेले नाही आहेत आमच्या गावांना. परंतु आम्ही 2015 पासनं 30 सप्टेंबर 2015 पासनं आम्ही पहिला देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडनं स्टे ऑर्डर घेतलेली, त्याचं रूपांतर कोर्टात झालं. कोर्टाच्या नंतर अनेक संघर्ष झाला, अनेक संघर्षानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर आज खरं या 40+ तळवली मंडळाच्या वतीने आज पहिला सामना हा तळवली कोळीवाड्यामध्ये नवी मुंबईत खेळण्यात आलेला आहे.
आणि त्याचा आम्हाला सर्वच श्री देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ मंडळ तळवली कोलीवाड्यातील व सर्व इकडच्या ग्रामस्थांना खूप खूप आनंद आहे की आज आमच्या हक्काचं आम्हाला मैदान भेटलेलं आहे. आम्हाला कोणाच्या दारात जायची गरज नाही आहे. आज आमच्या गावाचं मैदान झालेलं आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनीच अनेक अथक प्रयत्न केलेले आहेत. मग ते आपले सर्वांचे आदरणीय आमचे नेते, या गावचे सुपुत्र माजी आमदार रमेशदादा पाटील साहेब असो, त्यांच्या नेतृत्वाखाली हा आम्ही लढा उभारला. त्यांचे आमदार नव्हते, म्हणजे झाले ते 18ला, त्यांची संपली 24ला, परंतु आमदार नसताना सुद्धा त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे या गावासाठी खूप मोठं ग्राउंड उपलब्ध करून घेतलं आणि अनेक संघर्षानंतर हे आज उपलब्ध झालं. आणि या ग्राउंडच्या सुशोभीकरणासाठी आणि व्यवस्थेसाठी माझे काका, माजी नगरसेवक तानाजी पाटील, तुलसीराम पाटील, नारायण पाटील असे अनेक, जयवंत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टचे आमचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष मंडळांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि आज हे सर्व तळवली कोलीवाड्याचं एक सगळ्यांच्या वतीने आणि सगळ्यांच्या साह्याने एक सुसज्ज असं मैदान उभं राहिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. माझं सर्वच या 27 गावातील, आमच्या नवी मुंबईतील, आमच्या कोलीवाड्यातील आणि आमचे आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, भोई हे सगळे आपले बेटावरचे सगळे एकत्रच राहतात. त्यांना माझी सगळ्यांनाच विनंती आहे, मीही ॲडव्होकेट PC पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जरी मी वकील असलो तरी मी त्यांचासुद्धा सल्ला घेऊन हा ग्राउंड आज आमच्या स्वतःच्या नावी केला. आपण सुद्धा आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपल्या हक्काचं मैदान असावं आणि आपल्या ताब्यात असावं हीच आपली सर्वांची इच्छा आहे. कारण का भविष्यात लग्न, जत्रा आणि आपले खेळाचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम हे स्वतः व्हायला पाहिजे. नाहीतर आत्ताच्या या मॉडर्नायझेशनमध्ये आज आपल्याला जागा शिल्लक राहणार नाही आणि दुसरीकडे आपल्याला भाड्याने जाऊन खूप पैसे मोजावे लागतील आणि ती आपली परिस्थिती भविष्यात राहणार नाही. त्यामुळे सगळ्यांनीच कष्टाने आणि सहकार्याने एकमेकांना आपण मदत करून आपण तुमचंही ग्राउंड बनवू, एवढीच तुम्हाला या माध्यमातून आपल्याला सूचित करू इच्छितो.